चला तर मंडळी, कधी कधी मुलांच्या शाळेच्या डब्याला स्पेशल टिफिन द्यायचा असतो। 3 बटाटे उकडून घेतले, डब्यातच एका बाजूला गाजर आणि मटार सुद्धा उकडला होता। 1 कप पोहे घेतले, हलके धुवून घ्यायचे, फक्त चमचाभर पाणी घालून 5-10 मिनिटं बाजूला ठेवायचे। उकडलेला बटाटा, गाजर, मटार असं जाडबारीक मॅश करायचं। चिरलेली कोथिंबीर आणि मसाले घालायचे, धनेपूड, जिरेपूड, चाट मसाला, लाल तिखट, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालायचं आणि पोहे 10 मिनिटं जे भिजायला ठेवले होते ते घालायचे। सगळं चांगलं हाताने मळून याचा गोळा करायचा। पोह्यांमुळे या मिश्रणातला ओलसरपणा कमी होतो आणि वेज पोहा कटलेट खूप छान तयार होतात। 5 मिनिटं हा डो बाजूला ठेवू। गहू पीठ घेतलंय, चिमूटभर मीठ घालायचं, पाणी घालायचं आणि मध्यम अशी स्लरी करायची। खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही। वरच्या क्रिस्पी कोटिंगसाठी बारीक शेवई घेतली आहे, तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा घेऊ शकतात। तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे छोटे लहान लहान असे कटलेट करून घ्यायचे। खूप जाड नाही, खूप बारीक नाही। 9 ते 10 कटलेट तयार होतात। आता या स्लरीमध्ये हे कटलेट डिप करायचे आणि या बारीक शेवईच्या चुऱ्यामध्ये कोट करायचे। जास्तही बारीक चुरा करायचा नाही, याऐवजी ब्रेड क्रम्स सुद्धा वापरू शकतात। सगळे कटलेट कोट करून घेतले, आता तळून घ्यायचे। तुम्ही एअर फ्राय सुद्धा करू शकतात। चांगल्या गरम तेलात लो मीडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर तळायचे। मुलांच्या डब्याला द्या, नक्कीच आवडेल।